लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी आज बैठक घेऊन आढावा घेतला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कसबा बावडा इथल्या शासकीय धान्य गोडाऊन इथं होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागानं मतमोजणी केंद्र परिसरात आज सायंकाळपासूनच चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून एकाच वेळी विधानसभा निहाय मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. एकूण 14 टेबलवर ही मतमोजणी करण्यात येईल. मतमोजणीच्या ठिकाणी विद्युत व्यवस्था, पंखे, संगणक, फॅन, फॅक्स, इंटरनेट व्यवस्था, पिण्याचं पाणी, फिरते स्वच्छतागृह आदी सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्यात. तसंच या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका आणि आवश्यक ती औषधं आणि उपकरणांसह वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आलंय. मतमोजणी दिवशी वादळी पावसाची शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या उपाययोजना तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्यात. मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधींची बैठक व्यवस्था, माध्यम कक्षातील सुविधा, सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी ये जा करण्याचे मार्ग आदी विषयांचाही आज जिल्हाधिकारी येडगे यांनी आढावा घेतला. 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार हे मतदान पोस्टल मतमोजणीमध्ये मोजलं जाणार आहे. पोस्टलची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 349 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.